साठी केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या। आणि या योजना सगळ्यात लाडकी बहीण योजना ही आवडती योजना माझी आहे। आणि ती योजना सुरू करताना अनेक संकट अडथळे आले। तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षाला किती खर्च आहे? 45,000 कोटी रुपये वर्षाला आपल्याला भरायला लागतात। पण आम्ही थांबलो नाही, आम्ही घाबरलो नाही, आम्ही धाडस केलं, हिम्मत दाखवली की लाडकी बहीण योजना सुरू झाली पाहिजे। आम्ही देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलाय। सर्वसामान्याचं दुःख काय ते आम्ही जवळून पाहिलंय। आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करायचा निश्चय आम्ही केला। काही लोक कोर्टात गेले, काही लोक म्हणाले हे फक्त चुनावी जुमला आहे, हे काय होणार नाही। परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता, एकनाथ शिंदे। आम्ही ठरवलं की ही योजना राबवायची। आणि आपल्याला हेही सांगतो मी, कोणी माईकाला आला तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। मला काही लोक विचारतात निवडणुकीमध्ये तुम्ही तर 2100 रुपये सांगितले। बोले हो सांगितले, योग्य वेळी तेही आम्ही देणार, तिथेही मागे हटणार नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलंय, बोले हो तेही आम्ही दिलंय, तेही योग्य वेळी आम्ही राबवणार। एक बैठक मुख्यमंत्र्यांची आमची झाली आहे, एक कमिटी गठीत केली आहे। अहवाल आल्यानंतर त्याला देखील आम्ही निर्णय घेणार। शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे, शेतकरी आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे। या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल? या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा, माझ्या लाडक्या बहिणींचा आहे। हे काय आम्ही जे करतोय हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे। कितीतरी लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करतात, काही लोक आपल्या प्रपंचाला आधार देतात, काही लोक आपल्या मुलाबाळांच्या फिया भरतात, काही लोक औषधोपचार करतात। कितीतरी अशा सक्सेस स्टोरी आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली। आणि तेच त्यांचं पोटदुखी आहे, ते त्यांची जळजळ मळमळ आहे। अरे तुम्ही तर 1 रुपया दिला नाही, अतिवृष्टी झाली, पाणी गेलं, सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं, काही नाही दिलं। पण आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज सरकारने दिलं, शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलो। तेव्हा आम्ही सांगितलं शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही, त्याप्रमाणे आम्ही मदत केली। आणि म्हणून आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही। या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरला, बांधावर गेला, शेतावर गेला, जिथं आपत्ती संकट आलं तिथे एकनाथ शिंदे पोहोचला। आणि म्हणून मला पद येतात जातात पुन्हा येतात, पण मला जी महाराष्ट्राने ओळख दिली, या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही सगळ्यात मोठी ओळख आहे, सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे। आणि म्हणून मला समाधान आहे, आनंद आहे। जिथं महाराष्ट्रामध्ये जातो ते माझ्या लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला उभ्या असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो। माझे लाडके भाऊ शेतकरी उभे असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो। एक प्रेम, एक जिव्हाळा, आपुलकी जाणवते। हेच ती कमाई आमची, हीच पुण्याई आहे। अरे किती पैसे कमवले, किती प्रॉपर्ट्या कमवल्या कोण बघायला जात नाही, पण किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे। ते कमवायचं काम आम्ही करतो, ही आमची पुण्याई आहे। आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगेन की या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा भेटायला जाऊन आलो, त्याला आपणच जे निधी लागत बरोबर 80 लाखाचा खर्च चरणराज या सर्व मंडळींनी केला। अमगर अपर तहसील कार्यालय रद्द स्थगिती आदेश दिला।
मोहोळ नगर परिषद जिंकली तुम्ही, भगवा फडकवला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये माझ्या लाडक्या बहीण भावांना दिला. 70 ते 80 हजार रुग्णांचे प्राण वाचले. हे कुणासाठी आहेत पैसे? हे पैसे तुमचे आहेत आणि हे पैसे तुमच्या अडचणीसाठीच दिले पाहिजे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहेत, त्यासाठी आमचा जन्म झालाय. आणि म्हणून मी आपल्याला विनंती कराल, ताई थांबा तुम्हाला बोलतो मी. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पेनूर आणि नरखेड इथं चरणराज चौरे आणि संतोष पाटील, इथं आपली संगीता वसेकर पण आहे, पंचायत समिती. आणि कोण कोण आहेत हे लोक? पंढरपूर तालुका लक्ष्मी टाकी, जिल्हा परिषद उमेदवार दीपक चंदन शिवे, पंचायत समिती उमेदवार रोहिणी महेश साठे, गोपाळपूर जिल्हा परिषद उमेदवार प्रियांक अशोक परांडे आणि पंचायत समिती वाखरी सागर गोडसे. हे सगळे जे काही युतीचे उमेदवार आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे, त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. ही मी विनंती आपल्याला करायला आलोय. आणि आपल्याला मी एवढंच सांगेन, जे आपले युतीमधले उमेदवार आहेत त्यांची नावं काही राहिली असतील, परंतु आपल्याला एवढंच सांगेन की या भागाचा विकास करायचा असेल, ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे. शहरामध्ये विधानसभेत तुम्ही आम्हाला मतदान केलं, नगर परिषदेमध्ये केलं, महापालिका झाल्या, आता जिल्हा परिषद पंचायत समित्या गावाचा विकास करण्याच्या या निवडणुका आहेत. आणि मग या उद्याचं भवितव्य फैसला करणाऱ्या निवडणुका आहेत. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित करणाऱ्या या निवडणुका आहेत. या ठिकाणी विकास गंगा आणणारी या निवडणुका आहेत. आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करतो की या भागामध्ये जे काही पाण्याचा विषय आहे, सीमा भोगावती जोड कालवा करण्याबाबत, हे बघा इथं GR आहे. हा GR आता मी आपल्याला सांगतो, दीपक कपूर जे आहेत आमचे सेक्रेटरी, त्यांना मी तात्काळ सांगतो आणि याला आपल्याला न्याय देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि ते केल्याशिवाय आपण राहणार नाही. काही लोक येतील, आश्वासनं देतील, परंतु आपल्याला सांगतो आम्ही खोटं आश्वासन देणार नाही. आता निवडणुकांमध्ये येतील, लाडक्या बहिणी भावांना काय काय सांगतील, पण मी आपल्याला सांगतो, या भावाने, आपल्या सरकारने हे फक्त भाऊबीज आणि दिवाळी नाही किंवा निवडणुकांपुरती ओवाळणी नाही, तुम्हाला दर महिन्याला कायमस्वरूपी तुमच्या खात्यात जमा होणारी ओवाळणी या भावाने दिलेली आहे आणि ती कधी बंद होणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आपले आहेत, या सगळ्यांना मतदान करा. 7 तारखेला या ठिकाणी जे आपल्या स्वाती दीपक गवळी, संगीता वसेकर जिल्हा परिषद, आणि चरण चौरे घेतलं तुझं नाव, जिल्हा परिषद संतोष पाटील आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, मी काय काय केलंय ते आता मी इथं सांगत नाही. मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं. मी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला भाविक जाताना पेनूरजवळ अपघात झाला होता ना, त्यात 5 भाविक ठार झाले होते. या उमेश पाटील या. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कुरुल गटाचे उमेदवार उमेश दादा पाटील. ट्रॉमा केअर सेंटरची मागणी आहे, नक्की उभं करू आपण. या भागातून उजनी डावा कालवा जातो, मात्र हा कालवा ठिकठिकाणी नादुरुस्त आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. भविष्यात कालव्याच्या दुरुस्तीबरोबर त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे, हे देखील आपण करू. आणि म्हणून मोहोळ तालुक्यात